कल्पना करा, रात्री 12 वाजता लाईट लावताच घराच्या कोपऱ्यात साप सरकत आहे. आता त्या क्षणी तुम्ही काय कराल? आरडाओरडा कराल की दगडकाठी आणाल किंवा पळाल? फक्त एक चुकीचा निर्णय तुमचा किंवा घरातल्या कुणाचा जीव घेऊ शकते. आजचा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाही, जीव वाचवण्यासाठी आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या संचय वाईल्डलाईफ चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, घरात साप दिसणं आजकाल नवीन नाही आहे, पण धोकादायक गोष्ट ही नाही की साप आला. धोकादायक आहे आपली रिॲक्शन. आज आपण पाहणार आहोत, घरात साप दिसला तर नेमकं काय करावं, कोणत्या चुका अजिबात करू नये, साप कधी हल्ला करतो, कायदेशीर मार्ग काय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी एक गैरसमज तोडूया. साप माणसासाठी घरात येत नाही, तो येतो उंदीर, बेडूक, पाणी, थंड जागा, अंधारासाठी येतो. म्हणजे साप घरात आला तर तो अडकलेला असतो, आक्रमक नाही. साप दिसला तर लोक काय चूक करतात? 90% अपघात इथेच होतात. लोक आरडाओरडा, दगड, काठी मारणे, सापाला कोपऱ्यात अडकवणे, जमाव करणे, मोबाईल काढून जवळ जाणे, यामुळे साप घाबरतो, डिफेन्सिव्ह होतो आणि अटॅक करतो. म्हणून या चुका टाळल्या पाहिजे. आता पाहूया साप दिसला तर काय करावं. आता खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. शांत राहा. घरातले सगळे लोक हळूच बाहेर जा. दार बंद ठेवा. सापावर नजर ठेवा, पण जवळ जाऊ नका. सापाला बाहेर जाण्याचा ओपन रूट द्या. वन खाते किंवा सर्पमित्राला लगेच फोन करा. बहुतेक वेळा साप स्वतःहूनच बाहेर निघून जातो. बरं, साप मारणं कायदेशीर आहे का? हे फार महत्त्वाचं आहे. भारतात सर्व साप सुरक्षित आहे. साप मारणं म्हणजे गुन्हा, जेल किंवा दंडही होऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, भीती वाटली, घरात होता, हे एक्सक्यूज चालत नाही. बरं, साप कधी हल्ला करतो? साप कधीही कारण नसताना चावत नाही. तो चावतो जेव्हा तुम्ही त्याच्यावर पाय ठेवता. तो अडकतो, पडायचा मार्ग बंद होतो, अचानक हालचाल होते. सापाची पहिली रिॲक्शन पडणं, चावणं नाही. साप चावला तर काय करावं? सर्वात पहिले तर घाबरू नका. त्या व्यक्तीला शांत ठेवा. हालचाल कमी करा. तात्काळ सरकारी किंवा जवळच्या रुग्णालयात न्या. आणि सर्वात महत्त्वाचे, झाडपूक, बांधणे, कापणे, औषध चोळणे हे अजिबात करू नका. मित्रांनो, घरात साप दिसणं संकट नाही, संकट आहे चुकीची रिॲक्शन. जर आपण शांत राहिलो आणि योग्य पद्धत वापरली तर जीव वाचतो, दोघांचाही. हा व्हिडिओ शेअर करा, कारण माहिती शेअर करणं म्हणजे जीव वाचवणं. कमेंटमध्ये सांगा, तुमच्या भागात साप दिसतो का?